आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। शाहू महाराजांच्या पुतळ्याला भटक्या कुत्र्याचा विळखा, जयसिंगपूर पालिकेच्या कारभाराचा बोजवारा। ट्रॅफिक मुक्त, अतिक्रमण मुक्त घोषणा हवेत, क्रांती चौकातील वास्तवाने नागरिक संतप्त। जयसिंगपूर शहर ट्रॅफिक मुक्त आणि अतिक्रमण मुक्त केल्याच्या बढाया मारणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या दाव्यांना क्रांती चौकातील वास्तवाने चपराक लगावली आहे। शहराचे वैभव मानल्या जाणाऱ्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याभोवती भर दुपारी भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः विळखा घातल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले। हा प्रकार पाहून शाहू प्रेमींसह नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर टीकेची झोड उठवली। काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण करून शहराच्या वैभवाची भाषा करणाऱ्यांनी आज त्या पुतळ्याच्या परिसराकडे पाठ फिरवल्याचा आरोप नागरिकांनी केला। पुतळ्यापुढे एखादा नागरिक उभा राहिला किंवा वाहन पार्क केले तर तात्काळ कारवाई होते, मग पुतळ्याभोवती मुक्तपणे फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांवर प्रशासनाची नजर का जात नाही, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला। मुख्याधिकारी श्रीमती टीना गवडी यांनी वातानुकूलित दालनाबाहेर पडून शहराचा खरा चेहरा पाहावा अशी मागणी नागरिकांनी केली। क्रांती चौकातून आमदार आणि नगराध्यक्ष यांचा नियमित वावर असतानाही हा प्रकार त्यांच्या नजरेस कसा पडला नाही, अशी ही चर्चा चौकात रंगली। आज भटक्या कुत्र्यांनी पुतळ्याभोवती ठाण मांडले आहे, उद्या भटकी जनावरेही तिथे दिसली तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित करत शाहू प्रेमींनी या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा दिवसभर क्रांती चौक परिसरात होती। शहराच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या शाहू महाराजांच्या पुतळ्याची अशी होत असलेली अवहेलना तातडीने थांबवून परिसर भटक्या कुत्र्यांपासून मुक्त करावा, अन्यथा तीव्र लोक आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही नागरिकांकडून देण्यात आला।